मुख्यमंत्री शिंदे आणि अजित पवारांची वर्षावर महत्त्वाची बैठक। विधानसभा निवडणुकांच्या दृष्टीने अजित पवारांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा। शिवसेना राष्ट्रवादीच्या आमने-सामने येऊ शकणाऱ्या जागांवर चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती। लाडकी बहीण योजनेच्या शिवसेनेच्या अहवालावरही चर्चा। लोकसभा सचिवालयाकडून कार्यालयाचं वाटप करताना शरद पवारांच्या पक्षाचा एनसीपी म्हणूनच उल्लेख। संख्याबळाअभावी अजित पवारांच्या पक्षाला कार्यालय नाही। लोकसभेकडून राजकीय पक्षांना कार्यालयाचं वाटप। एकनाथ शिंदेंच्या पक्षाचा शिवसेना शिंदे असा उल्लेख, तर पक्षाचा शिवसेना उल्लेख करावा यासाठी शिंदे गटाचे नेते आग्रही। भाजप कोर कमिटीची 18 सप्टेंबरला बैठक। विधानसभा निवडणुकीसाठी महायुतीचा फॉर्म्युला अंतिम टप्प्यात आल्याची माहिती। कोर कमिटी बैठकीनंतर जागावाटपाचा तिढा सुटण्याची शक्यता। अजित पवारांचा सूर कळत नाही, भाषणातील रांगडेपणा हरवल्याचं दिसतंय। अजित पवारांना कार्यकर्त्याचं निनावी पत्र। महायुतीमध्ये 40 मतदारसंघात वादाची शक्यता। संभावित वादग्रस्त 40 जागांची यादी एबीपी माझाच्या हाती। या जागांबाबत सामोपचाराने तोडगा काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत। पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या निवासस्थानी गणपतीचं दर्शन घेतलं। मोदींनी बाप्पाची आरतीही केली। पंतप्रधान मोदी सरन्यायाधीश चंद्रचूड यांच्या घरी गेल्यानंतर राऊतांचे ट्विट। महाराष्ट्रातील घटनाबाह्य सरकार बिनभोभाट चालू राहील, न्याय देवते पाहतेच ना, राऊतांकडून ट्विट करत टीका। उद्धव ठाकरे गटाचे नेते संजय राऊत आज सोलापूर आणि नांदेड दौऱ्यावर। लोहा मतदारसंघात आढावा बैठक। दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघाच्या मेळाव्याला राऊत उपस्थित राहणार। नितेश राणे आणि रामगिरी महाराजांच्या वक्तव्याविरोधात 23 तारखेला इम्तियाज जलील यांचा मुंबईमध्ये मोर्चा। मोर्चासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून मुस्लिम समाज मुंबईला येणार। इम्तियाज जलील यांची माहिती। भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आज अकोला जिल्हा दौऱ्यावर। आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अकोला जिल्ह्यातील 5ही मतदारसंघांचा आढावा घेणार। उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते 10 ठिकाणी विकास कामांच्या लोकार्पण सोहळ्याचं आयोजन। दुपारी कडूस इथं शेतकरी मेळावा। धर्मराव बाबा अत्राम यांची कन्या भाग्यश्री अत्राम हलगेकर आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटामध्ये प्रवेश करणार। जयंत पाटील, अनिल देशमुख, अमोल कोल्हे यांच्या उपस्थितीमध्ये प्रवेश होणार। शरद पवार आणि ज्ञानेश महाराव यांच्या निषेधात आज भाजपचं राज्यभरात आंदोलन। शरद पवारांच्या उपस्थितीत ज्ञानेश महाराव यांनी श्रीरामाबद्दल अपमानपूर्वक विधान केल्यामुळे भाजपचे कार्यकर्ते आक्रमक। स्वामी समर्थांबद्दल आक्षेपार्ह विधान करणाऱ्या ज्ञानेश महाराव यांच्यावर कठोर कारवाई करा। भाजपचे आमदार सचिन कल्याण शेट्टी यांच्यासह अक्कलकोट येथील सर्वपक्षीय नेत्यांची पोलिसांकडे मागणी। मुंबईतील रखडलेले 120 पुनर्विकास प्रकल्प मुख्यमंत्री मार्गी लावणार। 2 लाख कुटुंबियांना लाभ मिळणार। विधानसभेपूर्वी मुख्यमंत्र्यांची विकास कामांना घाई। मिंदे फडणवीसांची लाडक्या पोरांसाठी चिरडा आणि पळा योजना। नागपूर अपघात प्रकरणावरून सामनाच्या अग्रलेखातून टीका। राज ठाकरेंच्या गुडघ्याला ठाणे दौऱ्यामध्ये दुखापत। गाडीतून उतरताना दुखापत झाली। ठाणे दौरा आटोपता घेत राज ठाकरे मुंबईला परतले। नागपूर अपघात प्रकरणी आरटीओ अधिकारी आणि पोलिसांच्या पथकाकडून ऑडी कारचं इन्स्पेक्शन। अपघाताच्या वेळेला 60च्या जवळपास वेग असल्याची माहिती। नागपूर अपघात प्रकरणी संकेत बावनकुळे आणि मित्रांनी बीफ खाल्लं नाही। बिलावर कुठेही बीफचा उल्लेख नाही। ऑडी कार अपघात प्रकरणात चर्चेत आलेल्या लाहोरी रेस्टॉरंट आणि बारचे मालक समीर शर्मा स्वतःहून सीताबर्डी पोलीस स्टेशनमध्ये। संजय राऊत यांचा बीफ विक्रीचा आरोप फेटाळला। खोट्या बातमीविरोधात तक्रार दाखल केली। शिवसेना आमदार महेंद्र थोरवेंच्या बॉडीगार्डकडून भर रस्त्यात एकाला मारहाण। व्हिडिओ ट्विट करत ठाकरे गटाचा आरोप। नेरळमधली घटना। नेरळमधील परिवाराला मारहाण प्रकरणी मारहाण करणारा व्यक्ती आपला बॉडीगार्ड नाही। शिंदे गटाचे आमदार महेंद्र थोरवेंचं स्पष्टीकरण। ठाकरे गटाकडून चुकीचे आरोप। थोरवेंची प्रतिक्रिया। नेरळमधील मारहाण प्रकरणातील आरोपी शिवाजी सोनवणेला पोलिसांकडून अटक। कारच्या फुटलेल्या काचेची भरपाई देण्याच्या वादातून ही मारहाण झाली।
नागपूरमध्ये स्वाईन फ्लूचे 159 रुग्ण आढळले, 15 रुग्णांचा मृत्यू। नागपूरमध्ये डेंग्यू, चिकनगुनिया, स्वाईन फ्लूचा मोठ्या प्रमाणात फैलाव। स्वाईन फ्लूच्या सक्रिय रुग्णांची संख्या सध्या 14 वर। नागपूर महानगरपालिकेचे आयुक्त अभिजित चौधरी यांची मोठी कारवाई, तब्बल 39 अधिकाऱ्यांचं निलंबन केलं। पाहणी दौऱ्याला अनुपस्थित राहिल्यानं आयुक्तांची कारवाई। नागपूरमध्ये भगव्या रंगाची वंदे भारत ट्रेन दाखल, नागपूरच्या अजनी रेल्वे यार्डामध्ये नव्या वंदे भारतची तांत्रिक तपासणी सुरू। नागपूर सिकंदराबादसह 10 नव्या वंदे भारत रेल्वेला पंतप्रधान हिरवा झेंडा दाखवणार। बनावट दिव्यांग प्रमाणपत्र काढल्याप्रकरणी गुन्हा दाखल होताच अहमदनगरच्या जिल्हा रुग्णालयातील 2 कर्मचारी फरार। 4 तरुणांनी तपासणी न करताच दिव्यांग प्रमाणपत्र मिळवले। सावली दिव्यांग संघटनेचा आजपासून जिल्हा रुग्णालयासमोर आमरण उपोषण। बनावट दिव्यांग प्रमाणपत्र मिळवल्याच्या प्रकरणावर त्रिसदस्यीय समितीची नियुक्ती, समितीचा अहवाल मिळावा या मागणीसाठी उपोषण। आमदार राजेंद्र राऊत यांचं आजपासून बार्शीमध्ये बेमुदत ठिय्या आंदोलन। मराठा समाजाच्या आरक्षणासाठी विशेष अधिवेशन बोलवावं, राऊतांच्या या मागणीचं विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांना पत्र। ओबीसींची यादी बनवण्याच्या सरकारच्या अधिकारावर आडकाठी येते कुठे? मुख्य न्यायमूर्ती देवेंद्र उपाध्याय यांच्या अध्यक्षतेखालील पूर्ण पीठाचा आरक्षण विरोधी याचिकाकर्त्यांना खडा सवाल। 25 सप्टेंबरला पुढची सुनावणी होईल। मराठा आरक्षणाच्या मागण्या बऱ्यापैकी मार्गी लागल्यात, उर्वरित मागण्यांचा पाठपुरावा सुरू आहे। अशोक चव्हाण यांची माहिती। जरांगे आणि शासनासोबत समन्वय घडवून आणण्यासाठी प्रयत्नशील असल्याचं चव्हाण यांचं वक्तव्य। छत्रपती संभाजीनगरमध्ये मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी तरुणीचं 10 दिवसांपासून उपोषण सुरू। 17 सप्टेंबरपर्यंत आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावा, अन्यथा 18 सप्टेंबरची वाट पाहणार नाही, तरुणीचा इशारा। लोकसभेला आमच्या अजून 20 जागा आल्या असत्या तर भाजपवाले तुरुंगात असते। काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांची अनंतनाग इथल्या प्रचार सभेत भाजपवर टीका। शिवसेनेचे माजी खासदार आनंदराव अडसूळ अजित पवारांच्या भेटीला। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यालयात दोघांची भेट झाली, भेटीचं कारण अस्पष्ट। सुजय विखे पाटील यांनी मंत्री दादा भुसे यांची भेट घेतली, भेट कशासाठी घेतली गेली हे अजूनही कळू शकलेलं नाहीये। माजी खासदार खदगावकर, माजी आमदार पोकर्णा भाजपमधून काँग्रेसमध्ये जाण्याची चर्चा, मात्र ही केवळ चर्चा, त्याला अधिकृत दुजोरा नाही। भाजप खासदार अशोक चव्हाण यांची प्रतिक्रिया। बुलढाण्याचे माजी आमदार आणि भाजपचे ज्येष्ठ नेते ध्रुपतराव सावळे काँग्रेसच्या वाटेवर, लवकरच काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती। रायगडच्या कर्जत विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीचे सुधाकर घारे इच्छुक, सुनील तटकरेंकडून घारेंच्या उमेदवारीचे संकेत। शिवसेनेचे महेंद्र थोरवे सध्या या मतदारसंघातून आमदार आहेत। रिसोड विधानसभा मतदारसंघात वाद होण्याची चिन्ह, विधान परिषदेच्या आमदार भावना गवळी रिसोड विधानसभा मतदारसंघात निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक, भाजपचाही रिसोड मतदारसंघावर दावा। नंदुरबारच्या शहादा तालुक्यामध्ये विद्युत तार चोरीच्या घटना वाढल्या, चोरट्यांचा बंदोबस्त करण्याची शेतकऱ्यांची मागणी। गडचिरोलीमध्ये 3 दिवसांपासून अतिवृष्टीमुळे भामरागडचा संपर्क तुटला, प्रसूती झालेल्या महिलेसाठी 1 पिशवी रक्त हेलिकॉप्टरनं पोहोचवलं। नाफेड कांदा खरेदीमध्ये मोठा भ्रष्टाचार, सरकारी यंत्रणा त्यात दोषी, त्यांची चौकशी करा, शेतकऱ्यांकडे पुरावे का मागता? कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे भारत दिघोळे यांची प्रतिक्रिया। चंद्रपूरमध्ये नीटची तयारी करणाऱ्या विद्यार्थिनीची गळफास घेत आत्महत्या, अभ्यासाच्या तणावातून आत्महत्या झाल्याची शक्यता। नाशिकच्या अभिषेक जाधवचा कझाकिस्तानमध्ये रस्ते अपघातात मृत्यू, अभिषेक एमबीबीएसच्या तृतीय वर्षाचा विद्यार्थी। जाणीवपूर्वक मुख्य रस्ता सोडून गल्लीतून रिक्षा फिरवत नेणाऱ्या रिक्षा चालकाला एका महिलेकडून भर रस्त्यात चपलेनं मारहाण, छत्रपती संभाजीनगरमधली घटना, मारहाणीनंतर रिक्षा चालक फरार। वाशिमच्या मालेगावजवळ हायड्रोजन पेरॉक्साइड केमिकल वाहतूक करणाऱ्या टँकरला गळती, संभाजीनगर ते नागपूर जुन्या महामार्गावरची घटना। शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी किसान सभेचं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणं आंदोलन, शेतकरी महिलांनी आंदोलनामध्ये सहभाग घेतला। रत्नागिरीच्या दापोली खेड रस्त्यावरती रास्ता रोको आंदोलन,
आमदार योगेश कदम यांच्या पत्नीच्या फोटोची विटंबना केल्याच्या निषेधार्थ आंदोलन। या प्रकरणी अज्ञात आरोपीला अटक करण्याची मागणी। डोळ्यांचा चष्मा उतरवण्याचा दावा करणाऱ्या आय ड्रॉप्सवर भारत सरकारची बंदी। चुकीचा प्रचार केल्याचं कारण देत कारवाई। हरियाणा विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेस आणि भाजपची आज उमेदवारी यादीची शक्यता। नामांकनाची आज अंतिम तारीख। काँग्रेसचे 49 आणि भाजपच्या 3 उमेदवारांची नावं जाहीर होणं अद्याप बाकी। ब्रिजभूषण सिंग यांच्या विरोधात दाखल याचिकेवर आज पुन्हा सुनावणी। साक्ष देण्याआधी महिला कुस्तीपटूंची सुरक्षा हटवण्याचा विनेश फोगाट यांचा सोशल मीडियावरून आरोप। संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांचा जोधपूर दौरा। वायुसेनेच्या तरंगशक्ती युद्ध अभ्यासाचं निरीक्षण करण्यासाठी भारत, अमेरिका, ऑस्ट्रेलिया, सिंगापूर, ग्रीस, श्रीलंका, यूएई आणि जपानचे एअर चीफ मार्शलही उपस्थित राहणार। पाकिस्तानच्या करोर इथं 5.8 रिश्टर स्केलचा भूकंप। पाकिस्तानातील पेशावर, इस्लामाबाद आणि लाहोर, भारतातील नवी दिल्ली, उत्तर प्रदेश, हरियाणा, पंजाब, जम्मू आणि काश्मीरमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले। जम्मू काश्मीरच्या उधमपूर आणि कठुआ जिल्ह्यातील जंगलामध्ये भारतीय सैन्य आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक। 2 दहशतवाद्यांना कंठस्नान। मारल्या गेलेल्या दहशतवाद्याकडून एक M4 रायफल, AK रायफल आणि पिस्तुलासह अन्य शस्त्रास्त्र जप्त। उबर भारतामध्ये पुन्हा एकदा प्रीमियम उबर ब्लॅक सेवा सुरू करणार। मुंबईमध्ये दुसऱ्यांदा उबर ब्लॅक सेवा देणार। पुढच्या आठवड्यामध्ये मुंबईमध्ये उबर ब्लॅक सुरू होणार। ओला इलेक्ट्रिक स्कूटरच्या मालकानं कर्नाटकातील कंपनीच्या शोरूमला आग लावली। नवी कोरी इलेक्ट्रिक स्कूटर बिघडली आणि ती दुरुस्त होत नसल्यानं मोहम्मद नदीमनं शोरूम पेटवलं। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।